हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी वानखेडकर. मॅथ इज सो सिम्पल सो इझी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून. चला तर विद्यार्थ्यांना आपण डिफरन्शिएशन हा महत्त्वाचा 12th स्टँडर्डसाठी असणारा महत्त्वाचा असणारा इम्पॉर्टंट असणारा आणि परीक्षेमध्ये जास्त क्वेश्चन ज्याच्यावरचे असतात असा टॉपिक किंवा असा चॅप्टर म्हणजे डिफरन्शिएशन शिकतोय. त्याच्यावरचे काही टॉपिकवरचे व्हिडिओ आपले झालेले आहेत. डिफरन्शिएशन काय असतं, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट किती एक्झाम्पल्स येणार आहे, किती टाईप आहे, इंडेक्स काय आहे, तो कशावर अप्लाय होतो, कशाने डिनोट करतो, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. आता आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जे पुढच्या टॉपिकवर येतोय तो म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आज आपल्याला शिकायचं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काय असतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा करतात, त्याचे एक्झाम्पल आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता मग स्टार्ट करूया. ओके, त्याच्या पहिले माझे मागचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तुम्ही पाहिले नसतील तर पहिले ते बघा आणि आवडले तर त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला मग स्टार्ट करूया. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन शिकण्याच्या पहिले लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन असतं काय किंवा ते ओळखायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे बघायच्या बोर्डवर दिसतोय तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x. जे बेसिक फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिले होते त्याच्यामधलाच हा फॉर्म्युला आहे a raised to x. त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो a raised to x इंटू log a. काय सांगितलं मी, a raised to x. आता हा a म्हणजे काय आहे मित्रांनो, कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. आणि वरती एक्स काय, व्हेरिएबल आहे ज्याचं आपण फंक्शन काढू शकतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. ते स्टँडर्ड फंक्शन आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 असतो. पण a raised to x असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, a raised to x इंटू log a. हा काय तुमचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे किंवा स्टँडर्ड फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. मग इथं जर कॉन्स्टंट असेल तर आपण त्याचाही डेरिव्हेटिव्ह काढू शकतो किंवा एक्स खाली आणि पॉवरला a असेल म्हणजे व्हेरिएबल खाली असेल आणि पॉवरला a असेल. a म्हणजे काय असतो, कॉन्स्टंट. म्हणजे x raised to n, n मधला घेतला तरी आपण कॉन्स्टंट समजतो त्याला. n पुढे घ्यायचा आणि त्याचा अप्लाय करायचा. कोणता फॉर्म्युला आहे आपला, x raised to n. काय डेरिव्हेटिव्ह निघतो त्याचा, n इंटू x raised to n मायनस 1. म्हणजे a raised to x घ्या किंवा x raised to a घ्या, हे दोघांची ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट इन्क्लूड होतो त्याचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतात. त्याचे डेरिव्हेटिव्ह आपण कसे काढायचे आतापर्यंत पाहिले. त्यांच्यासाठी तुम्हाला एकदा हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ते वापरून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता येतात. पण जेव्हा मी म्हणते x raised to सपोज साइन इनवर्स x raised to साइन इनवर्स x असं जेव्हा मी म्हणते तेव्हा हा एक्सचाही डेरिव्हेटिव्ह निघतो. हेही स्टँडर्ड फंक्शन आहे आणि साइन इनवर्स एक्स हेही स्टँडर्ड फंक्शन आहे. म्हणजे इथं कोणताही कॉन्स्टंट नाहीये, दोघं पण फंक्शनच आहे आणि ते एकमेकांच्या कसे, हा बेस आता हा काय पॉवर आहे. इथं कॉन्स्टंट होता म्हणून याचे फंक्शन आपल्याला काढता येत होते. पण जेव्हा कॉन्स्टंट नसतो दोघंही काय असतात, स्टँडर्ड फंक्शन्स असतात किंवा वेगवेगळे कोणतेही फंक्शन असतात. पण एक बेसला असतो आणि एक पॉवरला असतो, ज्या दोघंही म्हणजे वेगवेगळे आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. असं जेव्हा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं असतं तेव्हा ते एक्झाम्पल लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं असतं. तेव्हा ते एक्झाम्पल लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन असतं. फॉर एक्झाम्पल एक्स रेस्ड टू एक्स. एक्स पण डेरिव्हेटिव्ह काढता येतो, हे एक वेगळं फंक्शन आहे. एक्स पण वेगळं फंक्शन आहे, याच्यामध्ये कॉन्स्टंट इन्क्लूड नाही आहे. एक बेसला आहे, एक पॉवरला आहे. म्हणजे आपण हे कोणतं एक्झाम्पल झालं परत आपलं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. मग लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल एक्झॅक्ट कोणते असतात, ज्याची पॉवर किंवा जो बेस आणि पॉवर हे दोघं पण काय असतात, फंक्शन असतात, ज्यांचे वेगवेगळे डिफरंट डेरिव्हेटिव्ह निघू शकतात. जर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आला तर आपल्या स्टँडर्ड फंक्शन वापरता येतात. पण ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट नसतो आणि पॉवरला पण आणि बेसला पण फंक्शनच असतात त्यावेळेस त्याचे डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो किंवा वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह काढता येतात. तेव्हा ते एक्झाम्पल कशाचं असतं, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं असतं. कशाचं असतं, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. मग आता तुम्हाला सगळ्यांना असे एक्झाम्पल आले की ओळखता आले पाहिजे. काय ओळखणार, कसं ओळखणार, ज्याचे बेस पण आणि पॉवर पण कसे असणार आहे, ज्याचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह निघू शकतात, असे वेगवेगळे फंक्शन असणार आहे. वेगळे 2 फंक्शन आहेत ज्याच्यामध्ये कॉन्स्टंटचं इन्क्लुडेशन नाही आहे. 1 2 3 4 असं कुठेही येणार नाही. सी येणार नाही आहे, के येणार नाही आहे, ए येणार नाही आहे, असं येणार नाही आहे. काय येणार आहे, दोघेही फंक्शन असणार आहेत. तेव्हा ते एक्झाम्पल कशाचे असतात, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे. हा पॉईंट तुमचा आता क्लिअर झाला असेल. पहिला पॉईंट काय घेतला आपण, एक्झाम्पल ओळखायचे कसे किंवा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे एक्झाम्पल कसे असतात. ओके, आता दुसरा पॉईंट आहे त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागतं किंवा कसे सॉल्व्ह करायचे. बघा, जर मी तुम्हाला आता सांगते हा लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल आहे, हे पण लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल आहे असं सांगते, पण लॉग इथं कुठे दिसतोय का तुम्हाला,
नाही दिसत आहे. लॉग म्हणजे काय? लॉग म्हणजे LOG किंवा लॉगॅरिथमिक शब्द तुम्ही आतापर्यंत ऐकलेले, लॉग टेबल शब्द तुम्ही आतापर्यंत ऐकलेले आहेत. मग लॉगचे एक्झाम्पल्स किंवा लॉगचे एक जे एक्झाम्पल दिलेलं लॉगचं इक्वेशन ओळखायचं ज्याला फक्त आणि फक्त लॉग अटॅच असतो, ते फंक्शन किंवा ते एक्झाम्पल किंवा तो व्हेरिएबल काय असतो? तुमचा लॉग असतो. फॉर एक्झाम्पल आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं केव्हा बघतो? जेव्हा ट्रिग्नोमेट्रिकचे आपल्याला 6 मेन फंक्शन्स आहेत, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. हे 6 एखाद्या व्हेरिएबलला किंवा एखाद्या व्हॅल्यूला जेव्हा अटॅच असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तसंच ज्याला लॉग अटॅच असतो त्याला आपण म्हणतो लॉगॅरिथमिक फंक्शन. काय म्हणतो? लॉगॅरिथमिक फंक्शन. मग आपल्याला लॉगॅरिथमिक फंक्शनचं डिफरन्शिएशन काढायचंय, त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. पण एक्झाम्पल तर मी याला लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल म्हणते, पण याच्या समोर तर लॉग नाहीये. मग हे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काढायचं कसं? मग सेम आपल्याकडे काय करायचंय, आपल्याकडे हे रॉ मटेरियल लागणार आहे. लॉग काढायचं असेल तर आपल्या इथे लॉग आल्याशिवाय तर लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल होऊ शकत नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, हे एक्झाम्पल लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं एक्झाम्पल आहे, पण त्याला अजून लॉग दिसत नाही, मग त्याला आपल्याला लॉग अटॅच करावा लागतो. मग कसा करायचा बघा. कोणतं पण एक्झाम्पल असो, सपोज मी हे घेते किंवा हे घ्या. मग याला काय करायचं आपल्याला माहिती आहे, आपण एक्झाम्पलला किंवा फंक्शनला कशाने डिनोट करतो? वायने. वाय इज इक्वल टू काय? एक्स रेस टू एक्स. वाय इज इक्वल टू काय? एक्स रेस टू एक्स. याला लॉग आहे का? नाही आहे, पण मला माहिती आहे की हे कशाचं एक्झाम्पल आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं. म्हणून मी सगळ्यात पहिले डिफरन्शिएशन काढण्याच्या पहिले काय अप्लाय करणार आहे? लॉग अप्लाय करणार आहे. पण मला तो एका बाजूला करता येणार नाही, म्हणून मला तो लॉग दोघी बाजूंना अप्लाय करावा लागणार आहे. म्हणून काय लिहिणार आहे मग मी? आपण अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. काय लिहायचं? लॉगॅरिथमिकच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये एक तो लॉग दिला असेल तर बेस्ट आहे, नसेल दिला तर लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल हे तुम्हाला समजल्यानंतर सगळ्यात पहिले डिफरन्शिएशन काढण्याच्याही पहिले आपल्याला दोघांना काय अप्लाय करावा लागतो? लॉग अप्लाय करावा लागतो. मग मी काय केलं? अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. मग मला काय मिळणार आहे? लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. आता हे एक्झाम्पल लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल आहे, याला लॉग पण अटॅच झाला. आता खऱ्या अर्थानं आपलं हे एक्झाम्पल कशाचं झालेलं आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं. मग लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये पहिला पॉईंट किंवा पहिला स्टेप्स काय असते, तर ते एक्झाम्पल लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं आहे किंवा नाही हे ओळखायचं असतं. एक्झाममध्ये तुम्हाला असा कोणताही क्वेश्चन दिला नसेल, सॉल्व द फॉलोइंग लॉगॅरिथमिक एक्झाम्पल असं दिलेलं नसणार आहे, ते आपल्याला ओळखून आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणून डिफरन्शिएशनच्या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं एक्झाम्पल कोणत्या टाईपचं आहे हे ओळखणं खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांना. ते ओळखता आल्यानंतर मग इथे लॉग तर दिसत नाही, मी लॉगचं एक्झाम्पल बघते, म्हणून माझी सगळ्यात पहिली स्टेप्स कोणती येणार आहे? अप्लाय द लॉग ऑन बोथ साइड्स. मग मी आता लॉग अप्लाय केला. ओके, आता हे माझं लॉग आहे. मग लॉग सोडवताना किंवा लॉगचा सोल्युशन काढताना आपल्याला लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टी पण माहिती पाहिजे. जसं आपल्याला जर मसाले भात करायचा असेल तर आपल्याकडे राईस मसाले हे अवेलेबल पाहिजे. चहा करायचा असेल तर चहापत्ती, साखर, दूध, पाणी अवेलेबल पाहिजे. तसंच मला लॉगचा एक्झाम्पल सोडवायचं असेल तर मला लॉगच्या काही प्रॉपर्टीज आहे त्या माहिती पाहिजे. आता तुमचं न्यू सिलेबस असल्यामुळे मागच्या वर्षी 11वीला 2 वर्षापूर्वी 11वीला लॉगॅरिथमिक हा मोठा चॅप्टर होता. जरी 2 मार्कासाठीच होता तो, पण लेंथी खूप होता. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉगचे सगळे सोल्युशन्स, प्रॉपर्टीज, लॉ सगळ्या सांगितलेल्या होत्या. पण आता तो डिलीट केलेला आहे, पण तो वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये छोट्या छोट्या फॉर्म्समध्ये आलेला आहे. पण लॉगॅरिथमिक हे तुम्हाला फिजिक्समध्ये पण, काही ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये पण आणि मॅथ्समध्ये पण वापरावा लागणार आहे. मग लॉगॅरिथमिकचे रूल्स काय आहे, प्रॉपर्टीज काय आहे, हे मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे, अजून केलेला नाही आहे. करेल तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. पण आता सध्या लॉगॅरिथमिक आपल्याला जेवढं लागणार आहे, जेवढं बेसिक किंवा जेवढ्या प्रॉपर्टीज ज्या इम्पॉर्टंट आहे त्या मी बोर्डवर लिहिलेल्या आहे. आज आपण 2 एक्झाम्पल घेणार आहोत, त्याच्यावरून लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन काय असतं हे तुम्हाला क्लिअर होणार आहे. मग त्या 2 एक्झाम्पलसाठी आपल्याला काही फॉर्म्युले, काही बेसिक लागणार आहे, काही लॉज लागणार आहे, ते कोणते कोणते ते व्हाईट बोर्डवर मी लिहिलेले. चला आपण बघूया. बघा, आपल्याला काही गोष्टी ज्या बेसिक फॉर्म्युल्यांमधलेच आहे, मी कोणताही नवीन फॉर्म्युला यूज करत नाही आहे. जे बेसिक फॉर्म्युले मी पुन्हा पुन्हा सांगते, आपल्याला फक्त आणि फक्त बेसिक फॉर्म्युले जेवढे लिहून दिलेले आहेत किंवा जेवढे मी तुम्हाला सांगितले तेवढे सफिशियंट आहे, फक्त त्यांचा वापर करायचा आहे. ओके, बघा मग लॉग एक्स सगळ्यांना माहिती आहे, बेसिकमध्ये घेतलेला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? इथं dy/dx ही प्रत्येक ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय आहे? 1/x. डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू b. बघा आता काय सांगितलेलं आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग a रेस टू b. लॉग a रेस टू b दोघं पण काय आहेत? कॉन्स्टंट आहे किंवा फंक्शन असो, काहीही असो.
ए रेस टू बी. लॉगची हे प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे लॉगची? लॉग ए रेस टू बी असेल तर जे काही पॉवरला आहे ना ते आपल्याला स्टार्टिंगला घेता येतं. जे पॉवरला आहे ते आपल्याला कशाला घेता येतं? स्टार्टिंगला घेता येतो. हा लॉगॅरिथमिकचा लॉ आहे. हा बी वरती आहे पॉवरला म्हणून मी बी पहिले घेते आणि काय लिहिते नंतर लॉग ए. बी इंटू लॉग ए. जर माझा ह्याच्यामध्ये सी राहिला असता, बघा लक्ष द्या, सपोज लॉग सी रेस टू बी करेल तर हा डी इकडे येईल आणि काय येईल? लॉग सी. सपोज मी लॉग 2 रेस टू 5 करेल तर मला काय लिहिता येईल? 5 मला कुठे घ्यायचं आहे? पहिले 5 इंटू लॉग 2. सपोज मी लॉग 10 रेस टू -3 करेल तर मला हा -3 पॉवरला आहे तो कुठे घ्यायचा आहे? पूर्वी पहिले घ्यायचा आहे नंतर लॉग 10. क्लिअर झालं सगळ्यांना? हा लॉगॅरिथमिकचा एक महत्त्वाचा रूल आहे. बाकी भरपूर सारे रूल आहे पण सध्या 2 एक्झाम्पलसाठी किंवा आत्ताच्या व्हिडिओसाठी आपल्याला हे सफिशियंट आहे म्हणून हा लक्षात ठेवा. काय सांगितलं मी? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ए रेस टू बीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? बी. डेरिव्हेटिव्ह नाही आहे, सॉरी हा डेरिव्हेटिव्ह नाही, हा सॉरी हा डेरिव्हेटिव्ह नाही, हा प्रॉपर्टी. एक प्रॉपर्टी किंवा लॉ आहे. कशाची? लॉगची. मग लॉग ए रेस टू बी काय येणार आहे? बी इंटू लॉग ए. क्लिअर झालं सगळ्यांना? ओके. म्हणजे आता तुम्हाला लॉगची एक प्रॉपर्टी ही समजली जी आपल्याला हे सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे. आता महत्त्वाचा इकडचा तो प्रश्न झालेला आहे. आता हा काय महत्त्वाचा आहे? लॉग वाय. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मग? 1/y इंटू dy बाय dx. आता तुम्हाला वाटेल लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर 1/x आहे, मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह कसं काय असा येतो? dy बाय dx. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y पाहिजे, त्याला dy बाय dx काय लागतो? बघा लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स घेतला तर मी कायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/x. लॉग वाय घेतला तर डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे? 1/y. पण तरीही मी त्याला dy बाय dx अटॅच केलेलं आहे किंवा मल्टिप्लाय केले. का केलेले? कारण जेव्हा लॉग एक्स मी वापरते तेव्हा एक्स हा एक स्टँडर्ड फंक्शन असतो किंवा लार्ज फंक्शन असतो. पण वाय ह्या वायला आपण काय मानलेलं आहे? बघा इथं मानलेलं होतं आपण y इज इक्वल टू काय म्हटलं होतं? x रेस टू x. हा वाय मधला एक्स हे फंक्शन कशामध्ये आहे? वाय मध्ये. म्हणजे इनडायरेक्टली वाय हा कंपोसाइट फंक्शन आहे. वाय मध्ये कोणतं फंक्शन इन्क्लूड झालेलं आहे? एक्स. मुलीची मुलगी. लक्षात ठेवा ही एक याच्यामध्ये कोणतंही फंक्शन नाही, हे एक्स फंक्शन आहे. एकच्या पुढं कोणतं फंक्शन राहिलं असतं तर तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काढावा लागला किंवा त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला असता. पण एक्स एक स्टँडर्ड फंक्शन आहे, पण वाय मध्ये एक्स हे फंक्शन इन्क्लूड आहे म्हणून आपल्याला परत वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. म्हणून लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह नेहमी 1/y इंटू dy बाय dx होतो. आणि लक्षात ठेवा एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे म्हणून लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. पण लॉग वाय की हा वाय हा याच्यामध्ये एक्स मध्ये इन्क्लूड आहे म्हणजे हा काय? वाय मध्ये एक्स इन्क्लूड झालेला आहे किंवा वाय मधलं एक्स एक फंक्शन आहे म्हणजे कंपोसाइट फंक्शन आहे. देअरफॉर वायचा परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आणि वायचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx आणि म्हणून लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/y इंटू dy बाय dx. ओके. मला असं वाटतं तुमचं क्लिअर झालं असेल. आता नेक्स्ट अजून काही फॉर्म्युले लागणार आहे जे आपले झालेले पण आत्ताच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला जे लागत आहे ते नीट लक्ष द्या. नंतर लागणार आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. माहिती सगळ्यांना व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. नेक्स्ट फॉर्म्युला लागणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. सगळ्यांना माहिती आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह माहिती एन इंटू एक्स रेस टू एन -1. कॉन्स्टंट सीचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 0. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह लागणार आहे इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हे सगळे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे पण आताच्या व्हिडिओसाठी जेवढे लागणार आहे तेवढे मी तुमच्या समोर ठेवलेले आणि ते तुमचे क्लिअर पण झालेले आहेत. ओके. चला तर मग आता आपण याच्यावरची इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलेली. आता पहिला एक्झाम्पल आपण काय दिलेलं एक्झाम्पल? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू टॅन इनवर्स. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू टॅन इनवर्स. चला मग आपण सॉल्व्ह करूया. आता मी तुम्हाला स्टेप सांगितलेला असेल. सगळ्यात पहिले काय करायचं आहे? लेट y इज इक्वल टू काय? y इज इक्वल टू x इंटू टॅन इनवर्स x. y इज इक्वल टू काय आहे? x रेस टू टॅन इनवर्स x. कॉन्स्टंट दिसतोय का? नाही. बेस आणि पॉवर हे दोघेही वेगवेगळे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. म्हणजे कशाचं एक्झाम्पल झालं? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं. पण लॉग शब्द दिसतोय का? नाही. म्हणून आपल्याला डिफरन्शिएशन काढायच्या पहिले काय काढावं लागणार आहे? लॉग काढावं लागणार आहे. मग लिहा अप्लाय लॉग on both sides. Apply log on both sides. We get काय मिळतं आपल्याला मग? log y is equal to log x raised to tan inverse x.
एक्स रेस टू लॉग इंटू एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स. इकडेही लॉग अप्लाय केला, इकडेही मी लॉग काय केला अप्लाय केला. आता लॉग इंटू एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स मिळाला, पण याच्यासाठी मला कोणती प्रॉपर्टी वापरायची, लॉग ए रेस टू बी. असं असल्यावर मी काय करते, वरची पॉवर कुठे आणते, पुढे आणते आणि मग लॉग ए लिहिते. मग आता लॉग इंटू एक्स, एक्सच्या डोक्यावर पॉवर आहे कोणती, टॅन इनवर्स एक्स, ती मी कुठे लिहिणार आहे, पहिले लिहिणार आहे टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. काय मिळालं मग मला, टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. ओके, इकडे काय आलं, लॉग वाय. मग मला काय मिळालं, लॉग वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. पहिल्या स्टेपमध्ये मी काय केलं, लॉग अप्लाय केला. दुसऱ्या स्टेपमध्ये मी लॉगॅरिथमिकचा लॉ वापरलेला आहे, किंवा लॉगॅरिथमिकची प्रॉपर्टी म्हणा किंवा लॉ म्हणा मी यूज केलेला आहे, जो 2 नंबरला आपण लिहिलेला आहे. आता मला काय मिळालं, टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. इकडे काय मिळालं हे. आता आपल्याला काय करायचे, लॉग शब्द पण आला, 2 स्टँडर्ड फंक्शन या फॉर्ममध्ये पण आले. ओके, आपल्याला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, पॉवरला असल्यावर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. मग आपण त्याला कशामध्ये कन्व्हर्ट केलं, याच्यामध्ये कन्व्हर्ट केलं. केव्हा कन्व्हर्ट होतं ते, जेव्हा आपण दोघी बाजूंना लॉग अप्लाय करतो आणि लॉगचा लॉ यूज करतो तेव्हा ते यूज होतो. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. बघा मग, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, वाय विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. काय मिळणार आहे मग आता, लॉग वाय. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह सांगितलं मी, काय येणार आहे, 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. असा का असतो हे मी आत्ता सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इकडच्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. आता कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. ओके, बघा मग, याला काय समजा यू, याला काय समजा व्ही. म्हणजे काय फॉर्म्युला झाला, यू इंटू व्ही. कशाचा फॉर्म्युला झाला आपला, यू इंटू व्हीचा. मग आता कोणता फॉर्म्युला, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. चला लिहूयात. यू काय आहे बघा, टॅन इनवर्स एक्स. नंतर काय पाहिजे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही काय आपला, लॉग एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला, लॉग एक्सचा. प्लस काय पाहिजे, प्लस व्ही काय आहे आपला, लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, यूचा. यू काय आहे, टॅन इनवर्स एक्स. यू काय आहे, टॅन इनवर्स एक्स. ओके, बघा आता काय येईल, डेरिव्हेटिव्ह याचा काढायचा. याच्या पुढे डी बाय डी एक्स नाही आहे, म्हणून आपल्याला फक्त ॲज इट इज ठेवायचं आहे. लिहा मग, टॅन इनवर्स एक्स. कशाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, लॉग एक्सचा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन एक्स. म्हणून मी इथं काय लिहिते, 1 अपॉन एक्स. प्लस इथं काहीच नाही आहे म्हणून लॉग एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, टॅन इनवर्स एक्सचा. पण टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता डी बाय डी एक्स सगळे निघून गेलेले आहे, आपले सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह पण काढून झालेले आहेत. कोणताही फंक्शन आता बाकी नाही आहे, म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह काढून झालेला आहे. आता आपण फक्त त्याला काय करूया, सिम्प्लिफाय करूया. मग काय मिळेल आपल्याला, टॅन इनवर्स एक्स. 1 आहे म्हणजे काय आला वरती, टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स. प्लस 1 आहे म्हणजे लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता इकडचं आपलं पूर्ण सिम्प्लिफाय झालं, डेरिव्हेटिव्ह पण मिळाला. आता फक्त इकडं बघा, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो, म्हणजे डी वाय बाय डी एक्स काढायचा असतो, कारण आपण वाय मानलेला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे डी वाय बाय डी एक्स. म्हणजे इकडं आतापर्यंत आपण सगळे एक्झाम्पल सोडवले. इकडे काय होता, डी वाय बाय डी एक्स होता. मग मला इकडे नेहमी काय हवा असतो, डी वाय बाय डी एक्स. पण इकडचा वाय मात्र एक्स्ट्रा आहे, मग मला इकडे हवा आहे फक्त डी वाय बाय डी एक्स. म्हणून मी ह्या वायला कुठे राहणार आहे, तिकडं मल्टिप्लायला घेऊन जायचं. लक्षात ठेवा, इथं लॉग वाय येतो, हा वाय येतो, याला इकडं मल्टिप्लाय घेऊन जायचं असतं. आपण दिलेलं फंक्शन वाय मानलेलं आहे, म्हणून आपला डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्सच येणार आहे. इकडं आपल्याला नेहमी डी वाय बाय डी एक्स पाहिजे, हा वाय नको आहे, म्हणून मी तिकडं काय करणार आहे, त्याला मल्टिप्लायला घेऊन जाणार आहे. म्हणून कसं येईल बघा, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू, हा ब्रॅकेट ॲज इट इज, टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आता वायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. काय आहे वायची व्हॅल्यू, म्हटलं इक्वेशन नंबर 1 देते मी याला. वायची व्हॅल्यू काय, एक्स रेस टू टॅन एक्स. मग टाका फक्त वायची व्हॅल्यू, एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स, हा ब्रॅकेट ॲज इट इज लिहायचा, इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स. हे झालं तुमचं आन्सर.
बघा किती सोपं आहे. मागच्यासारखे जेवढे एक्झाम्पल सोडवले अगदी तसेच एक्झाम्पलचे, फक्त पहिली स्टेप्स काय करायची, तुम्हाला लॉगॅरिथमिकचा एक्झाम्पल आहे किंवा नाही हे ओळखायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, दोघा बाजूंना लॉ अप्लाय करायचा आहे. लॉग अप्लाय केल्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, लॉगॅरिथमिकचा रूल वापरायचा किंवा प्रॉपर्टी यूज करायची आहे. ती यूज केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. पण 1/y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/y × dy/dx हे लक्षात ठेवायचं आहे आणि आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आणि शेवटी फक्त हा y इकडे मल्टिप्लायला घेऊन जायचा, त्याची व्हॅल्यू काढायची आणि बाकी हा जो डेरिव्हेटिव्ह मी काढलेला आहे तो ॲज आपण जसे मागं काढत आलेलो अगदी तसेच काढत जायचे आणि तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ओके, चला आता आपण अजून एक एक्झाम्पल तुम्हाला समजावं म्हणून अजून एक एक्झाम्पल घेऊयात. चला सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, x⁻x + a⁻x + x⁻x + a⁻a. बघा जसे जसे तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये पुढे जाणार आहे, कन्सेप्ट खूप सोपे, खूप साधे, खूप सिम्पल आहेत. फक्त ते एकमेकांमध्ये ॲड होत जाणार आहे. जसं चहामध्ये चहा येतो, पाणी, साखर, चहापत्ती, दूध एवढंच टाकायचं असतं. पण त्याला अजून टेस्टी करण्यासाठी आपण आलं टाकतो, वेलदोडे टाकतो, नंतर टेस्टी करण्यासाठी चहाचा मसाला टाकत असतो. मग त्यांचं कॉम्बिनेशन करून आपला चहा खूप छान होत असतो. अगदी तसं डिफरन्शिएशनमध्ये असतो. पहिले आपण कंपोसाईट फंक्शन शिकलो, नंतर इन्व्हर्स फंक्शन शिकलो, नंतर काही अल्जेब्राचे डेरिव्हेटिव्ह ऑफ द अल्जेब्रा शिकलो. हे सगळ्यांचं मिक्सअप पुढे होत जाणार आहे. पण जे रूल ज्या डिफरन्शिएशनसाठी जे रूल आहे ते मात्र विसरायचे नाही. ते ॲज इट इज फॉलो केले आणि सगळे एकत्र व्यवस्थित केल्यानंतर तुमचं आन्सर नक्की राईट येतं. ओके, बघा मग आता एक असं मोठं एक्झाम्पल मी घेतले, जे बघताना कसं सॉल्व करायचं असा विचारात पडतो आपण, पण ते कसं सॉल्व करायचं आणि किती इझी आहे ते बघा. आता तुम्हाला वाटेल हे 4 आहेत. सगळ्यात पहिले इथं काय लिहिलेलं आहे, ॲडिशन आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. पण सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह काढत गेले तर आपल्याला लाईन्स कशा लागणार आहेत, खूप मोठ्या लागणार आहेत. मग ते कॅरी करायला अवघड होतं. मग असे मोठे एक्झाम्पल आले तर कसे सोडवायचे किंवा त्यांच्यात काय काय आलेलं आहे ते आपण बघूया, सोडवायला स्टार्ट करूया म्हणजे समजत जाईल. बघा सगळ्यात पहिले लेट y = काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो, y = x⁻x + a⁻x + x⁻x + a⁻a. आता हे 4 मी ॲट अ टाइम सोडवले तर मला खूप लेंदी होणार आहे, म्हणून मी काय करते बघा, इम्प्लाइज y = u + v + w + z. याला काय मानून घेतलेले आहे, u v w z. याला मी जस्ट मानून घेतलेले, ह्या फंक्शनला u, ह्या फंक्शनला v, याला w आणि याला z. ओके, इम्प्लाइज करतं किंवा लेट आपण असं मानून घेतलेलं आहे y आणि y. ठीक आहे, मग आता आपल्याला डिफरन्शिएशन काढायचं याचं. ओके, मग डिफरन्शिएट करायचं असेल तर काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळणार आहे आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह = याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह. लिहा मग dy/dx = याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, विथ yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, uचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल मग, du/dx. ॲडिशन प्लस dv/dx प्लस dw/dx प्लस dz/dx. इक्वेशन नंबर फर्स्ट. अजून मी एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व करायला सुरुवात केलेली नाही आहे, फक्त मी माझ्या कन्व्हिनियन्ससाठी मला हे लेंदी वाटतंय म्हणून मी यांना मानून घेतलं आणि यांचे डेरिव्हेटिव्ह काढायचे म्हणजे मला एक्झॅक्ट काय आन्सर हवं आहे हे आन्सर हवं आहे. ओके, मग आता मी काय करते, पहिले du/dx डेरिव्हेटिव्ह काढू, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढू, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढू आणि चारींचं एकत्र करू. जर तुम्हाला वेगवेगळे काढायचे नसेल, तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकत असाल तर डायरेक्ट सॉल्व केलं तरी चालेल. पण मला असं वाटतं ही मेथड अजून सिम्प्लिफाय चांगल्या पद्धतीने होऊ शकते, चांगल्या पद्धतीने आपण लिहू शकतो आणि समजू पण शकतो आपल्याला. चला मग आपण आता एकेकाचे डेरिव्हेटिव्ह काढूया. नाव कन्सिडर. काय कन्सिडर करतोय आपण, u. काय कन्सिडर करायचं, u. पण u म्हणजे काय माझा, x⁻x. u म्हणजे काय माझा, x⁻x. आता बघा आत्ताच एक्झाम्पल मी स्टार्टिंगला शिकवलं, दोघं पण x काय व्हेरिएबल आहे, ज्यांचं स्टँडर्ड फंक्शन आहे त्यांचं दोघांचे डेरिव्हेटिव्ह निघतात, बेसला पण आणि पॉवरला पण कॉन्स्टंट नाही आहे. म्हणजे कशाचं एक्झाम्पल झालेलं आहे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं. मग याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, लॉग अप्लाय करावा लागणार आहे. मग काय करते मी याच्यामध्ये आत्ता एक्झाम्पल घेतलं आहे तो तेच एक्झाम्पल लॉगॅरिथमिक एक्झाम्पल या छोट्याशा पार्टचा एक पार्ट आहे, एक्झाम्पलचा एक पार्ट आहे. मग काय करणार आहे मी, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स वी गेट. अप्लाय ऑन बोथ साइड्स वी गेट.
याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग 1/u इंटू du/dx. बघा नीट लक्षात ठेवा, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हे म्हणजे हे वरील आणि हे खाली येईल म्हणून du/dx. कारण u मधलं x काय आहे, u मधलं एक फंक्शन आहे म्हणून u चा परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावा लागतो. ओके, आपलं काय केलं, सॉरी डिफरन्शिएशन लॉग अप्लाय करायचं आहे पहिले आपल्याला. लॉग u इज इक्वल टू लॉग x रेज टू x अप्लाय केला. आता मला त्याचा काय करायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा. काढा मग. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय मिळणार आहे, वी गेट काय मिळेल आपल्याला मग, लॉग वाय यू चा डेरिव्हेटिव्ह काय 1/u इंटू du/dx इज इक्वल टू. याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय वापरायचं आहे, लॉगॅरिथमिकचा लॉ वापरावा लागणार आहे. ती एक स्टेप वाढवली तरी चालेल, डायरेक्ट लिहिलं तरी चालणार आहे. काय मिळेल मग मला, हा पहिले मी काय करायचं, नाही समजत असेल तर पहिले लिहून घ्या, एक स्टेप वाढवून घ्या. इज इक्वल टू हा एक्स पॉवरला आहे, 2 नंबरचा लॉ वापरायचा आहे. एक्स कुठे येईल, पुढे येईल आणि इंटू काय येईल, लॉग एक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय मिळणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/u इंटू du/dx वी गेट. आता u इंटू व्ही, हा u आहे आणि हा v आहे. मग काय फॉर्म्युला आहे बघा, हा काय झाला u, हा काय झाला v. परत आपल्याला कशाचा फॉर्म्युला वापरायचा, u इंटू व्ही. मग u काय आहे x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे v काय आहे हा. आता फॉर्म्युलामध्ये पुट करा आणि मग काढा. तुम्ही डायरेक्ट काढलं तरी चालेल कारण एक्झाम्पल आपलं लेंथी आहे त्याच्यामुळे पूर्ण स्टेप्स केल्या पाहिजे अशी काही जरूरत नाही. डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तरी चालणार आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. काय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस u काय आहे v, हा v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 म्हणजे काय आलं आपलं x इंटू 1/x प्लस लॉग एक्स इंटू 1. x गेट कॅन्सल, लॉग एक्स इंटू 1 किती येतो 1 म्हणजे काय आन्सर आलं माझं 1 प्लस लॉग एक्स. काय आन्सर आलं माझं 1 प्लस लॉग एक्स. पण मला इकडे काय पाहिजे du/dx. मग du/dx पाहिजे म्हणजे हा u इकडे जाणार आहे पण u ची व्हॅल्यू काय आहे x म्हणून u ची व्हॅल्यू काय x इंटू 1 प्लस लॉग एक्स. म्हणजे मग मला इक्वेशन नंबर 2 काय मिळालं मला du/dx. काय आहे du/dx काय मिळालं x इंटू 1 प्लस लॉग एक्स. ओके, म्हणजे आता मला काय मिळालेलं आहे, हे मिळालेलं आहे. मला अजून ह्या 3 गोष्टी काढायच्या आहेत. बघा आता सेकंड काय dv/dx. पण त्याच्यासाठी मला पहिले v मानावं लागणार आहे म्हणून नाऊ कन्सिडर v इज इक्वल टू काय दिलेला आहे पण माझा a⁻x. v इज इक्वल टू काय आहे a⁻x. आता ह्या फंक्शनकडे नीट बघा, ह्या फंक्शनकडे नीट बघा. a⁻x म्हणजे काय, आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला a⁻x चा. इथं कॉन्स्टंट आहे म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं एक्झाम्पल नाही आहे. हे आपलं साधं स्टँडर्ड फंक्शन आहे. कोणतं आहे a⁻x. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट माहिती आहे म्हणून मी इथं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढणार आहे. कसा काढेल मग, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो a⁻x. आता v चा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहिले dv/dx इज इक्वल टू a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो a⁻x इंटू लॉग a इंटू लॉग a. इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन किती आहे 3. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह. आता हे एक्झाम्पल लॉगॅरिथमिकचं होतं, हे एक्झाम्पल साधं स्टँडर्ड फंक्शन आहे आपलं. ओके, सेकंड पण झाला. आता आपण तिसरं बघूया w. मग तिसरं स्टार्ट करा. नाव कन्सिडर काय w कशाचा काढायचा आहे w चा. w इज इक्वल टू काय x⁻a. आता नीट लक्ष द्या, x⁻a म्हणजे काय, w इज इक्वल टू काय x⁻a. x⁻a काय a म्हणजे काय n. आपल्याकडे डायरेक्ट फंक्शन आहे, इथं कॉन्स्टंट आहे म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शनचं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचं एक्झाम्पल नाही आहे. हे आपलं साधं स्टँडर्ड फंक्शन आहे. कोणतं x⁻n. याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट काढू शकतो. मग काढा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग dw/dx इज इक्वल टू x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय n इंटू x⁻n-1. करा मग a च्या जागी काय a म्हणून a इंटू x⁻a-1. हा काय झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. याला इक्वेशन नंबर किती समजा 4.
ओके, आता डब्ल्यू पण झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, झेड. मग काढा. नाऊ कन्सिडर, काय कन्सिडर करणार आहे, झेड. पण झेडची व्हॅल्यू काय, ए रेस टू ए. मग करा झेड इज इक्वल टू ए रेस टू ए. पण आता हा ए पण कॉन्स्टंट आहे आणि हा ए पण कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो, 0. दोघं पण पॉवर पण आणि बेस पण काय, 0. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण, याचा डेरिव्हेटिव्ह हा ए रेस टू ए असतो की काही असतो, पण पूर्ण काय, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. म्हणून काय करा बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. झेडचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, डी झेड अपॉन डी एक्स. पण याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 0. इक्वेशन नंबर 5. क्लिअर झालं सगळ्यांना. बघा आपण पहिल्यांदा काय केलं, मानून घेतलं. मग याचा डेरिव्हेटिव्ह डी यू आपल्याला हे काढायचं, इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यातलं पहिलं काढलं, दुसरं काढलं, तिसरं काढलं, चौथं काढलं. त्याला इक्वेशन दिले. आता आपल्याला फक्त इक्वेशन नंबर 1 मध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या आहे, पुट करायच्या. मग बघा कसं पुट कराल ते. ओके, बघा देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट, किंवा इक्वेशन 1 नाही म्हणता येणार त्याला, फ्रॉम 1 2 2 3 4 आणि 5. कशाचा वापर करणार आहे आपण, 2 3 4 आणि 5 चा वापर करणार आहे. आणि फ्रॉम इक्वेशन 2 3 4 5 वी गेट इक्वेशन नंबर 1. आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायच्या. मग टाका, काय मिळेल आपल्याला, dy बाय dx, dy बाय dx इज इक्वल टू du अपॉन dx. du अपॉन dx काय आपला बघा, x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x. ओके, नंतर काय आहे, dv अपॉन dx प्लस dv अपॉन dx काय आपला, a रेस टू x इंटू लॉग a. नंतर प्लस काय पाहिजे, dw अपॉन dx. dw अपॉन dx काय आपला, a इंटू x रेस टू a मायनस 1 प्लस dz अपॉन dx. dz अपॉन dx काय, 0. म्हणजेच अजून सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर dy बाय dx इज इक्वल टू x रेस टू x 1 प्लस लॉग x प्लस a रेस टू x इंटू लॉग a प्लस a इंटू x रेस टू a मायनस 1. आता हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. बघा विद्यार्थ्यांनो, काय केलं मी, एक असं एक्झाम्पल घेतलंय, त्याच्यामध्ये सगळ्या एक्झाम्पलचं कॉम्बिनेशन आहे. ज्या एक्झाम्पलवरून तुम्हाला हे ओळखता येणार आहे कोणतं लॉगॅरिथमिकचं डिफरन्शिएशनचं एक्झाम्पल आहे आणि कोणतं नाही आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला u प्लस व्हीचा पण डेरिव्हेटिव्ह पण वापरावा लागला, u इंटू व्हीचा पण डेरिव्हेटिव्ह वापरावा लागला, ते रूल्स पण वापरावे लागले. बघा या चारचे आपले डेरिव्हेटिव्ह काढायचे होते. मी जर नंबरिंग नाही केले, असे डायरेक्ट काढले तरी चालणार आहे, पण हे सोपं सोडवायला खूप सोपं जातं. म्हणून अशीच मेथड तुम्ही पण वापरावी असं माझं सांगणं असणार आहे. मी काय केलेलं, दिलेल्या इक्वेशनला y मानलं, त्याला u v w a आणि z मानून घेतलं, त्याचे डिफरन्शिएशन काढून घेतले, इक्वेशन नंबर 1 फर्स्ट लिहिलं. मग यांच्या चारींचे वेगवेगळे डिफरन्शिएशन काढले. मग हे पर्टिक्युलर, आता याचा डिफरन्शिएशन काढताना फक्त याचाच विचार केला, हे लॉगॅरिथमिकचं आहे म्हणून लॉगॅरिथमिक सारखं सोडवलं. हे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत म्हणून स्टँडर्ड फंक्शन सारखे सोडवले आणि सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह मी एकत्र केले आणि एका लाईनीमध्ये लिहिले आणि मग आपल्याला शेवटचा रिझल्ट मिळाला. असं आपण अजून पुढे जाणार आहे. पुढचं डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा हे डेरिव्हेटिव्ह प्लस कंपोसाइडचं प्लस इन्व्हर्सचं एकत्र येऊन तुम्हाला पुढे करावं लागणार आहे. पण सगळ्यांचे नियम तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर फक्त सॉल्व करण्याच्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हाला कोणत्याही डेरिव्हेटिव्हचं कितीही मोठं एक्झाम्पल राहू द्या तरीही नक्की सॉल्व करता येणार आहे. मला असं वाटतं लॉगॅरिथम डिफरन्शिएशन आता तुमचं क्लिअर झालं असणार आहे. जर माझा हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.